सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो। आणि आज जागतिक महिला दिन आहे। महिला दिनाच्याही सर्व माझ्या गोडताईंना खूप खूप शुभेच्छा। तर आत्ता दूध उकळून झालेलं आहे आणि हे बघा फुलं आणायला आले आणि फुलं घेऊन आलेली आहे मी आता। देव आता धुण्यासाठी काढलेले आहेत आणि त्यासाठी मी पितांबरी, लिंबू आणि मीठ घेतलेले आणि असे सगळे देव एकीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पितांबरी, लिंबू आणि मिठाने देव चांगले निघतात आणि पटकन निघतात आणि देव धुवून मग अशी देवपूजा केलेली आहे आणि अशी माझी देवपूजा आता झालेली आहे। आणि देवपूजा झाल्यानंतर म्हटलं पहिल्यांदा कपडे धुवून घ्यावेत, कारण कपडे धुवून घेतले की दिवसाचं काम झाल्यासारखं वाटतं आणि कपडे राहिले की मग खूप काम राहिलेत असं वाटतं। त्याच्यामुळे मग पहिल्यांदा सकाळी सकाळी देवपूजा वगैरे आवरून कपडे धुवून घेतले। आज कपडे जास्त होते त्याच्यामुळे पहिल्यांदा कपडे धुवून टाकले। कपडे धुवून वाळत घातले आणि आता मी लागली आहे स्वयंपाकाला। आणि आज राजम्याची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मी रात्री राजमा पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि आता सकाळपर्यंत छान असा भिजलेला आहे। आणि त्याला आता कुकरला लावायचं आहे, त्यासाठी मी आता कुकर लावायला लागली आहे आणि त्याला कुकरला 2-3 शिट्ट्या द्यायच्यात म्हणजे तो छान मऊ असा शिजेल। कुकर इकडं थंड होतोय तोपर्यंत मी राजम्याच्या भाजीची तयारी करून घेते आणि त्यासाठी मी कांदे चिरलेले 2 मोठे असे, टोमॅटो घेतलेला आहे 1 आणि त्यानंतर लसूण, आलं, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरवे धने घेतलेले आहेत भाजीसाठी। कुकर इकडं थंड झालेलं आहे आणि राजमाची भाजी बनवण्यासाठी जे वाटण काढायचं होतं तेही वाटण माझं काढून झालेलं आहे आणि हे वाटण मी काढून घेतलेले आहे। आणि आता कांदा आणि ओला नारळ आहे तो भाजून घेते। भाजी बनवण्यासाठी मी कांदा आणि ओला नारळ जो घेतला होता तो असा छान भाजून घेतलेला आहे आणि त्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। आणि आता फोडणीची तयारी केली। तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरीची फोडणी टाकली। फोडणीसाठी कांदा चिरला होता तोही तेलामध्ये टाकला आणि त्यानंतर मग थोडासा कढीपत्ता टाकला। भाजीमध्ये मी टाकलेले लाल तिखट 1 चमचा, त्यानंतर काळं तिखट 1 चमचा आणि मस्त असं भाजून घेतलेले। त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते वाटणही टाकलेले आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले। चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशी भाजी शिजू दिली, एक मस्त वाफ येऊ दिली। राजमा शिजवताना जे पाणी ओतलं होतं ते काय फेकून द्यायचं नाही, तेही भाजीमध्ये टाकायचं आणि अशी मस्त असं राजमाची भाजी तयार झालेली आहे। थोडासा वरून गरम मसाला टाकला आणि आता एक वाफ येऊ दिली की राजमाची भाजी तयार झाली। आणि हे बघा सगळा माझा स्वयंपाक आता तयार झालेला आहे आणि इकडं भाजी छान अशी तयार झालेली राजमाची। उन्हामुळे की नाही लसूण लगेच पाण्याला येतो, त्याच्यामुळे लसणालाही पाणी लावलं आणि आंबे जे आलेत त्यालाही कैऱ्या भरपूर लागलेत आणि जे ड्रीप केलं होतं ते काढले ड्रीप, त्याच्यामुळे की नाही त्यालाही पाणी घालावं लागते, त्याच्यामुळे मग आंब्यांनाही आता पाणी घालून घेतलं। आंब्याच्या झाडाला नाही ही वाळवी लागलेली आहे आणि ही जर वाळवी काढली नाही तर आंबा जळून जाईल, त्याच्यामुळं पाण्याच्या प्रेशरने ना ही आंब्याची वाळवी आहे ना काढून टाकली। आणि हे बघा आंब्याला अशा छान अशा कैऱ्या लागलेल्या आहेत, एवढ्या कैऱ्या झालेल्या आहेत। हे आंबे मी लावलेले आहेत, 2020ला लावलेले आहेत आणि 5 वर्षातच कैऱ्या लागल्या। घरी आणलेल्या जे आंबे होते तेच आंबे लावले होते आणि 5 वर्षात लगेचच कैऱ्या लागल्यात आणि छान अशा कैऱ्या लागल्या, झाडे भरपूर मोठी झालेली आहेत। ह्या लावताना मी देशी कैऱ्या म्हणून लावल्या होत्या, देशी कैऱ्यांची आंबे म्हणजे इतक्या लवकर लागतात असं मला वाटलं नव्हतं, पण असे छान असे आंबे लागलेले आहेत। गायांच्या आता सकाळच्या पाण्याची वेळ झालेली आहे आणि गायांना मग पाणी दाखवून घेतलं। पाण्यासाठी आणि खाण्यासाठी गाया बघा कशा करतायत, इतके वेडे वेडे घेतात। सगळं आवरून मी आता आली आहे शेतामध्ये, मोटर बंद करायला आली आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याचं चांगलं नियोजन करावं लागतं, नाहीतर मग पिकं बिना पाण्याची तर राहतात, नाहीतर मग काय ते गडबड होऊन पिकं जळण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं आता मोटर बंद केलेली आहे। आणि वरच्या विहिरीतनं ना पाणी पडते, हे बघा पाईपलाईनमधून हे असं पाणी पडते, ते पाणी चालूच आहे।
आमच्या शेतात मस्त असा खोडवा उगवायला लागला आहे. इथं ऊस होता, तिथं आता खोडवा उगवायला लागलेला आहे. आणि आमच्या शेताच्या शेजारी ना हे विलायती चिंचेचं झाड आहे. हे बघा, हे विलायती चिंचेचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे. आणि त्याला विलायती चिंचाही आता लागायला लागले. असा मोहर आलेला आहे चिंचेच्या झाडाला. हे बघा, विलायती चिंचा हे अशा असतात आणि आतून आहे की नाही पांढरा भाग निघतो. अजून काय तयार झालेले नाही आहेत. आणि त्यानंतर मग एक पिकलेलं रामफळ सापडलं. म्हणजे आता नुकता डोळा पडलेला आहे. झाडाला भरपूर रामफळ आहेत आणि रामफळ घेऊन मग घरी आले.